पुण्यामध्ये छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड करत असताना पायलटची मोठी चूक। हेलिपॅडवरती लँड न करता वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। भुजबळ अपघातामधून थोडक्यात बचावले। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानामध्ये दाखल। इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादमध्ये शांती वार्ता। इस्लामाबादमधल्या चर्चेच्या आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व, कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा। अशोक करात आणि पत्नी कल्पना करातची 3 बँक खाती ईडीकडून सील। सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेमध्ये शरद पवार यांच्याकडून उल्लेख, तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, शरद पवारांचं मत। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती। संसद भवनामध्ये परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या। बुलेटिनच्या सुरुवातीला युद्धानंतरच्या वाटाघाटींच्या संदर्भातली बातमी आहे, कारण अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिर मुनी यांनी स्वागतही केलंय। दरम्यान जेडी व्हान्स यांच्यासोबत विटकॉफ कुशनर हे देखील इस्लामाबादमध्ये पोहोचले। पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाच्या सोबत स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत आणि यानंतर दोन्ही देशांचं शिष्टमंडळ एकमेकांच्या सोबत बैठक देखील करतील। दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आज आणि उद्या 2 दिवस चालण्याची शक्यता आहे। तर इराणकडून शांती वार्तेबाबतच्या मागण्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडे दिल्या जात आहेत आणि या शांती वार्तेमध्ये लेबनॉनचा देखील समावेश करा अशी आग्रही मागणी सध्या इराणकडून करण्यात आलेली आहे। इस्लामाबादमध्ये इराण अमेरिकेची शांती वार्ता सध्या सुरू आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष सध्या पाकिस्तानामध्ये आहेत आणि इस्लामाबादमधील जिन्ना एव्हेन्यू या ठिकाणी ही चर्चा होती आहे। इस्लामाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। इस्लामाबादमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आल्यासारखी स्थिती बघायला मिळते। तर या युद्धविरामाच्या वेळेला पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि यानंतर आता इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होतीये आणि त्यावेळेला आपण बघतोय इथली स्थिती कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती सध्या पाकिस्तानामध्ये दिसून येते। या चर्चेमध्ये नेमके कोण कोण असतील आपण जाणून घेतोय। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स असतील, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेड कुशनेर, सोबतच इराणकडून 2 जण आहेत। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि संसदेचे अध्यक्ष बागेर घलिबाफ हे इराणकडून असतील। तर पाकिस्तानकडून कोण मध्यस्थी करते तेही बघतोय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत आणि सेना दलाचे प्रमुख आसिम मुनीर।
होर्मुझची सामुद्रधुनी हाच या शांती चर्चेमधला महत्त्वाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे आणि या चर्चेसाठी इराण सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला सगळ्यात मोठं हत्यार करण्याच्या तयारीत आहे। होर्मुझवरती इराणनं टोल लावू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती टोल लावण्यावरती इराण मात्र अद्यापही ठाम आहे। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन हा पुढील काही आठवड्यामध्ये इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे। अमेरिकन मीडियानं हे वृत्त दिलंय। अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धविरामाच्या संदर्भात चीननं मध्यस्थी केली असा दावा देखील समोर आलाय। पुढील महिन्यामध्ये शी जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेट देखील प्रस्तावित आहे। त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीमध्ये असल्यामुळे चीन दुटप्पी भूमिका खेळतोय का असाही सवाल आहे। चीन ही सगळी शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय असाही संशय आहे आणि ही प्रणाली मॅनपॅड्स या नावाने ओळखली जाते। खांद्यावरूनही डागता येतील अशी क्षेपणास्त्र यामध्ये वापरली जात आहेत। ही शस्त्र कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात। वॉशिंग्टनमधल्या चीनी दूतावासाने या सगळ्या आरोपांचा मात्र इन्कार केलाय आणि कोणत्याही संघर्षामधल्या पक्षाला शस्त्र पुरवठा केलेला नाही असं चीनकडून म्हटलंय। गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि यासाठी चीन सारख्या देशांची मदत घेतोय असाही संशय व्यक्त होतोय। थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत। आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आणि या ठिकाणी या उद्घाटनाने आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण केली। मी विशेष उल्लेख करेन आमचे सहकारी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा, कारण दादांच्या पुढाकाराने, दादांच्या समर्थनाने जिल्हा परिषद या ठिकाणी ही शाळा उभारू शकलं। जमीन देण्यापासनं तर सगळ्या गोष्टींमध्ये दादांनी स्वतः यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि आज अत्यंत सुंदर अशा प्रकारची शाळा जी सीबीएसई स्कूल असणार आहे। काही मुलांची चर्चा आम्ही केली। लहान लहान मुलं आहेत, पण अतिशय त्यांचे जे विचार आहेत ते प्रगल्भ आहेत आणि विशेषतः ज्या मुली त्या ठिकाणी लहान लहान ज्यांच्याशी चर्चा करायला मिळाली त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आशीर्वाद आणि त्यांना अपेक्षित अशा प्रकारच्या छात्रा, अशा प्रकारच्या विद्यार्थिनी मला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यासोबत शासनाच्या उपक्रमातून वेगवेगळे ज्या गोष्टी चालतात आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून, त्याही अनेक गोष्टी या ठिकाणी मला बघायला मिळाल्या। मला आनंद आहे की नासा आणि इस्रोला गेलेल्या आमच्या मुली होत्या, त्यांच्याशी चर्चा झाली। त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले नेहमी असं म्हणायचे की भाषा शिकल्या पाहिजेत आणि परदेशी भाषा देखील शिकल्या पाहिजेत। इथे फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकणाऱ्या मुलींसोबत देखील आमची चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेंच आणि जर्मन भाषा त्यांनी बोलून दाखवली। अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा एआयची लॅब असेल, आज मला अतिशय आनंद आहे की पुणे जिल्हा परिषदेने इंडस्ट्री 4.0 चौथं जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आहे त्याच्याशी संबंधित 100 शाळांमध्ये 100 लॅब्स याचं देखील उद्घाटन केलेलं आहे आणि त्याही मुलांचं ज्ञान पाहून मला अतिशय समाधान वाटलं। खरं म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे CSR पार्टनर्स आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज त्यासोबत आमच्या कौशल्य विकास विभागाने
पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत। आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचं विलक्षण व्यक्तिमत्व हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजाला देण्याचं काम, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं आणि त्याचसोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती जी स्वतः उभी केली होती। पहिल्यांदा बांधकाम साहित्याचं सप्लाय आणि त्यानंतर बांधकामाची कामं हातामध्ये घेऊन, आणि हे सांगितलं ते खरं आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत, आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तर तिथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरता जेवढं एस्टिमेट सँक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा 15% कमी पैशामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं, असा बोर्ड हा ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि ते काम करणाऱ्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते। ही देखील किती अभिमानाची गोष्ट आहे। बायकाळाचा पूल, परळचा रेल्वे वर्कशॉप, कात्रजचं टनेल, येरवडा जेल या अनेक गोष्टी त्यांच्यातलं जे एक एंटरप्रेन्योर स्पिरिट आहे, एक उद्योजक आहेत, ती उद्योजकता दाखवणारं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की पुणे म्युनिसिपालिटीमध्ये ते कमिशनर म्हणून नियुक्त झाले। त्या काळामध्ये नियुक्त जे लोक व्हायचे ते कमिशनर म्हणून व्हायचे, सदस्यांपेक्षा त्यांना कमिशनर म्हटलं जायचं। 7 वर्ष पुण्याच्या नगरपालिकेचे कमिशनर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या नगरपालिकेत काम केलं। शहर विकास कसा केला पाहिजे, शहराचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि शहर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटेल अशा प्रकारच्या व्यवस्था कशा केल्या पाहिजेत, शहरात राहणाऱ्यांचे विचार हे खुले असले पाहिजेत, त्याकरता शहराची रचना कशी खुल्या पद्धतीनं केली पाहिजे, असं नगर विकासाचं देखील एक मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी तयार करून दाखवलं। त्यामुळे त्याही क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून, तज्ज्ञ म्हणून आज महात्मा ज्योतिराव फुलेंकडे आपण पाहू शकतो। अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा त्यांनी विचार केला। ते असं म्हणायचे की शहर ही केवळ एक भौतिक रचना नाहीये, ती लोकांच्या विचारांची आणि जीवनाचं देखील ते एक प्रतिबिंब आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये दूरदृष्टीचा दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेअर बाजार समजून घेतला, शेअर बाजार कसा ऑपरेट होतोय समजून घेतलं
आणि मग सामान्यातल्या सामान्य माणसाला शेअर बाजार कळला पाहिजे याकरता शेअर बाजार समजवणारं कविता त्यांनी तयार केली, गीत त्यांनी तयार केलं आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या कवितेतनं आणि गीतातनं त्या ठिकाणी शेअर बाजार हा समजवण्याचं काम त्यांनी केलं. आपल्याला माहिती आहे की ते सतत असं म्हणायचे की जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही आणि मती नाही तर गती नाही, गती नाही तर वित्त नाही आणि वित्त नसेल तर त्या ठिकाणी सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते, अन्यायच त्यांच्यावर होत जातो. आणि म्हणून शिक्षणही घेतलं पाहिजे, व्यवसायही केला पाहिजे आणि आपल्या पायावरही उभं राहिलं पाहिजे, हे सातत्याने त्यांचा आग्रह होता. आणि विशेषतः शिक्षणाचा प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्या क्रांतीज्योतींच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी केली आणि भिडेवाड्याची पहिली शाळा ज्यावेळी सुरू झाली, आपल्याला कल्पना आहे समाजामध्ये स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले. अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं, समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं केशवपन करणार नाही आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. बालविवाहाची प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की जी शिक्षणाची एक संपूर्ण व्यवस्था त्यांनी उभी केली आणि तदनंतर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो काही समाजातला भेद आहे तो भेद कसा दूर होईल आणि ज्या प्रकारे काही लोकांनी इतर लोकांना त्या ठिकाणी जखडण्याचं काम केलं होतं त्यातनं ते कसे मुक्त होतील, विचार कसे मुक्त होतील, अंधश्रद्धा कशा दूर होतील, भोंदूगिरी कशी संपेल, याकरता प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी अशा प्रकारचा विचार करणारे अनेक लोक हे त्या काळामध्ये तयार झालेले आपण बघितले. त्याची मुहूर्तमेढ त्यांनी केली. विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी मानवी हक्काची सनद ही 1848 मध्ये मांडली आणि त्या सनदीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मानवी हक्काचं हनन होत आहे, जाती व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावामुळे कशा प्रकारे मानवाचे हक्क हिरावले जात आहेत हे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की इंग्रजांनी एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा तर नाश केलाच होता, पण छत्रपती शिवरायांच्या सगळ्या स्मृती संपतील अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे हे महात्मा ज्योतिराव फुले होते. ती समाधी शोधून काढली आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव सुरू करून आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तेज आहे ते तेज आपल्यामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितलं जर भारताला शिक्षित करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हेच या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आजचा जो आरटीईचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते.
आणि आपल्याला माहिती असेल, आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी. पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे लोकबिरुद महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणूनच या द्विजन्म शताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल, किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण ठेवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.